नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहे, रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। कांदा खरेदीचे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे आणि कशाचे होत आहे त्या संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे। शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिलं, आणि आपल्या जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। चला तर सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघतच आहात, कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCCF मार्फत 3 लाख कांद्याची खरेदी करण्यात आली। मात्र 2 महिने उलटूनही शेतकऱ्यांचे सुमारे 200 कोटी वर रकमा थकल्या होत्या। सणासुदीच्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती। शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केल्यानंतर अखेर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाला जाग आली असून कांदा खरेदीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे। ग्राहक व्यवहार विभागाने नोडल एजन्सीला प्रत्येकी 1.5 लाख टन कांदा खरेदी उद्दिष्ट दिले होते, म्हणजे 1.5 लाख टन, आणि खरेदीवेळी 72 तासात पैसे दिले जाईल असं त्या ज्याचं काही नियमावली होती त्यामध्ये सांगण्यात आलं होतं। परंतु मात्र 2 महिने उलटूनही काही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने आता खरेदीदारांकडे चक्रा मारत होते शेतकरी बांधव। परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी दिल्ली येथे भेट घेऊन पैसे तात्काळ जमा करण्याची मागणी केली होती। पण नुकतीच कांदा खरेदीच्या शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह केंद्रीय सचिव निधी खरे या नाफेड व NCCF यांच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे गाऱ्हाणे मांडले होते, आणि त्यामुळे या ठिकाणी एकंदरीतच आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे रक्कम या ठिकाणी वर्ग केली जात आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमा होताना दिसत आहे। या ठिकाणी बघू शकता, एकंदरीतच अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि साठ्यातील तूट असल्याने 25% देयक प्रलंबित। स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा दिला होता, मात्र पैसे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरेदीदारांचे उंबरठे भिजवले। तर या ठिकाणी बघितलं तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग समोर आले। काही ठिकाणी शेतकरी खरेदीदारांचे संबंध बिघडण्याचीही देखील स्थिती होती। खरेदी प्रक्रियेतील देयकांचा शब्द पाळला न गेल्याने सरकार टीकेचे धनी झाले होते। मात्र अजूनही सरकार या ठिकाणी खरेदी व प्रत्यक्ष साठ्याचा तफावत असल्याने अद्याप 75% देयक अदा तर 25% देयक प्रलंबित ठेवण्याची माहिती पुढे येत आहे। 75% देयक अदा केली आहे, परंतु 25% देयक अजूनसुद्धा प्रलंबित असल्याची माहिती आहे। धन्यवाद। लाईक शेअर महाराष्ट्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतोय। जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद। भेटूया पुढे, तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा एका माहितीपूर्ण अपडेट्स। तोपर्यंत